आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. द्या बाबा. अगं मी टाकतो. अहो द्या, मी पण कपडेच भिजवतेय. मी टाकतो ना मला. अहो पण मी करतेच आहे ना, द्या ना. एवढं काय द्या. काय नाही, ते पॅन्टच्या खिशात होते पैसे, ते काढले ना. बर. हे काय? हे तर वृंदाताईचं अक्षर दिसतंय. मैत्री म्हणजे एकच माणूस, तरी गजबजलेलं गाव वाटतं. हजारोंच्या गर्दीतही ते आपल्या हक्काचं नाव वाटतं. किनारा गाठायची इच्छा सांगा कोणाला नसते. एकमेकांना जपणारी मैत्री कोणाला नको. वृंदाताईने ही चिठ्ठी अजिंक्य सरांना डब्यातनं पाठवली होती आणि ती बाबांच्या खिशात सापडली म्हणजे बाबांनी ती नक्कीच वाचली असणार. पण बाबा यावर काहीच कसं बोलले नाहीत. ताई, माझे पण कपडे धुवायचे. ताई, काय झालं? अगं, ही चिठ्ठी वृंदाताईने अजिंक्य सरांना लिहिली असं वाटतंय आणि ही बाबांच्या शर्टच्या खिशात मिळाली म्हणजे बाबांनी नक्कीच वाचली असणार. म्हणजे बाबांनी मुद्दामून अजिंक्य सरांपर्यंत ही चिठ्ठी पोहोचू दिली नाही. ज्या बाबांना आपल्या मुलींची काळजी असते तेच बाबा वृंदाताईबद्दल असे कसे काय वागू शकतात कळत नाही मला. ओवीताई, आपण एक काम करूया का? बाबांशी जाऊन थेट बोलूया. नाही नाही, नको. तसं केलं ना तर बाबा आणखीन काहीतरी कठोर वागतील आणि या घरामध्ये वाद होतो. हे बघा, जोवर वृंदाताई तिच्या प्रेमाची कबुली देत नाही ना तोवर आपण केलेल्या प्रयत्नांना काहीच अर्थ उरत नाही. आणि आपण बाबांशी बोललो त्यामुळे घरात वाद झाला आणि तो वाद वृंदाताईपर्यंत पोहोचला तर? आणि बाबा चिडलेत हे जर वृंदाला कळलं तर ती अजिंक्यचा विचार करणं सोडून देईल. हो. मग आता काय करायचं? काय करायचं ते